त्यांचा सामना आहे आणि दोन्ही आमचे ऑफिशियल या स्पर्धेमध्ये कामगिरी पाहत असताना प्रदीप शिंदे आणि त्याचबरोबर हेमंत कोळी पहिल्या सामन्यासाठी, त्यांच्यासोबत आपण बघतोय सचिन सावंत आणि त्याचबरोबर गणेश बावीसकर हे सुद्धा मात्र पंचांच्या भूमिकेत तुम्हाला स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये हॅलो हॅलो तो ऑलरेडी SKMB हा संघ ऑलरेडी ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करतोय आणि आम्ही वाट बघत आहोत. फलंदाज आपण सुद्धा एंट्री करायचे ग्राउंडच्या आतमध्ये. जे ओवी माही 11 या संघाचे फलंदाज, आघाडीचे फलंदाज, आपण लवकरात लवकर ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश करा जेणेकरून आम्ही सामना लगेच सुरू करू. दोन्ही संघाचा एक्स्ट्रा खेळाडू सुद्धा कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या जेणेकरून आम्हाला इथे मात्र खेळाडूंची नावे ते अपडेट होतील. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट संघटनेची ही या सीझनमधली ही शेवटची स्पर्धा आहे. GTC लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर तुम्ही या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण घर बसल्या सुद्धा बघू शकता. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आपण बघतोय की त्यांच्या वतीने आयोजित क्रिकेट स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. जसं मगाशी बाळाने उल्लेख केला की सीझनच्या सुरुवातीला आपण बघतो की असोसिएशनच्या माध्यमातून स्पर्धेची सुरुवात होते, स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि स्पर्धेचा शेवट म्हणजे असोसिएशनच्या माध्यमातून आपण बघतो की ही या हंगामातली शेवटची स्पर्धा आहे. त्यामुळे शेवटचा क्षण किंवा शेवटची स्पर्धा आपल्या नावावर करण्यासाठी मात्र हे सर्व संघ एकमेकांसमोर आज या आजच्या दिवसामध्ये फाईट करतील. पहिल्या 4 संघांमध्ये ग्रुप ए मधले हे सामने तुम्हाला बघायला मिळत आहेत. पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 77,777 आणि आकर्षक भव्य दिव्य चषक. दुसरा क्रमांक आपण बघू शकतो या स्पर्धेमध्ये रोख रुपये 44,444 आकर्षक भव्य दिव्य चषक. तिसरा क्रमांक आणि चौथा क्रमांक पारितोषिक समान आहे, रोख रुपये 22,222 आणि आकर्षक भव्य दिव्य चषक. असं स्वरूप तुम्हाला स्पर्धेचं एकूण 4 क्रमांकाच्या माध्यमातून बघायला मिळत आहे. दोन्ही एंडने तुम्हाला ही स्पर्धा बघायला मिळेल. जसं मगाशी इथे उल्लेख झाला की सुशील सुद्धा मात्र मोलाचं योगदान असतं. जैनुमन क्रिकेट संघ डायगर, ग्रामस्थ मंडळ डायगर, सुशील पाटील यांचं मी सरच कौतुक करेन की सलग दुसऱ्या वर्षामध्ये हे आम्हाला मैदान, ही वास्तू, हे ग्राउंड इथे अवेलेबल करून दिलं आहे ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी, पूर्णत्वास नेण्यासाठी. लक्षात ठेवा, एक सूचना अशी आली आहे की प्रत्येक टीमला प्रत्येक इनिंगमध्ये रिव्ह्यू मिळणार आहे. सगळ्यासाठी रिव्ह्यू आहे, सगळ्या गोष्टीसाठी. इव्हन तुम्ही LBW साठी सुद्धा रिव्ह्यू युटिलाइज करू शकता. पण ऑनफिल्ड अंपायरने जर सांगितलं की तिथे मात्र बॅट इन्व्हॉल्व आहे तर तो तिथे रिव्ह्यू काउंट केला जाणार नाही, मात्र नोंद घ्यायची आहे. ही सूचना अशी आली आहे की रिव्ह्यूची मागणी तुम्ही ओवी माही 11चे खेळाडू विनंती करतो की कॉमेंट्री बॉक्समध्ये एक खेळाडू पाठवायचा आहे ताबडतोब. SKMB ग्रुपचा एक खेळाडू आमच्यासोबत आहे. यानंतर प्रत्येक सामन्याची सूचना अशी आली आहे, सन्माननीय अध्यक्ष निलेशजी कोळसकर मला इथे सांगतायत की यानंतर कुठल्याही सामन्यामध्ये जर 12 खेळाडू अवेलेबल नसेल ताबडतोब पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. कुठल्या प्रकारची सूचना दिली जाणार नाही की 12 खेळाडू तुम्ही तुमचा पाठवा, ताबडतोब पेनल्टी इम्प्लिमेंट होईल. सलामीचे फलंदाज, डावखुरा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. ओवी माही 11 या संघाकडून तो डावाची सुरुवात करेल. तेजस आहे आणि त्याच्यासोबत आले तो प्रणय जो नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. स्ट्राईक एंडला प्रणय, नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे तो म्हणजे तेजस. आणि SKMB या संघाकडून पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. गोलंदाज आहे तो हेमंत. ऑल द बेस्ट. सामना सुरू होतोय बरोबर 5:06 आणि आजच्या दिवसातला पहिला चेंडू इथे पडतोय.
लेफ्ट आर्म फुलरलेनचा चेंडू ऑफ साईडला, खूप चांगला फटका आणि काय खणखणीत सुरुवात बघा. बिग बॅश लीग सीझन 3 आणि पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार. डबल माइंड झाला खेळाडू. चेस सुरू आहे, तिथे चेंडू कव्हर करेपर्यंत बघायचं. फलंदाजांनी 2 धावा तर धावून पूर्ण केल्या त्या ठिकाणी आणि धावसंख्येत बर पॉईंटचा खेळाडू झाला. डबल माइंडेड एक्झॅक्टली खेळायचं होतं, मात्र ऑन द टोस उभा राहिला, क्लोज टू द बॉडी एक्झिक्यूट केल्या चेंडूला पॉईंटला. टप्पा पडल्याने चेंडू थोडासा डायव्हर्ट झाला त्याच्या उजव्या बाजूला आणि मध्ये चेंडून बघितलं की डी पॉईंटला कव्हर येईल तोपर्यंत फलंदाजांनी मात्र 2 धावा धावून इथे पूर्ण केल्या आणि सुरुवात अत्यंत झोकात केली आहे ओवी माही 11 या संघाने. धावसंख्या आपण बघतोय ती 6. पॉवर प्ले सुरू असताना पुन्हा लेफ्ट आर्म राऊंड विकेट अटॅक करतोय हेमंत. थोडासा स्लोअर वन चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता, व्यवस्थित टायमिंग करू शकला नाहीये. पॉवर प्ले सुरू आहे. एक मुभा आहे फलंदाजाकडे मोठे फटके मारण्याची, इव्हन सर्कलला भेदून फटके खेळण्याची, कारण सर्कलच्या वर आपण बघतो की जेमतेम 2 खेळाडू, डीप स्क्वेअर लेग आहे, एक डीप मिड विकेट उभा आहे. स्ट्राईक पुन्हा दा रिव्हर्सचा पुन्हा दा अटेम्प्ट, पुन्हा दा विकेटच्या मागे आपण बघतो की चेंडू कव्हर होईपर्यंत फलंदाज पुढे सरसावला होता. डॉट बॉल. चांगलं कमबॅक हेमंतचं. SKMB संघ आपण बघतो की पहिल्याच सामने खेळत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय जो घेतला की आम्ही गोलंदाजी करू, समोरच्या संघाला कमी धावसंख्येत रोखण्याचं एक स्वप्न घेऊन ग्राउंडच्या आतमध्ये उतरलाय. पण बॅट्समनने पण बघितलं की स्ट्रायकिंगला सुरुवात चांगली केली, चौकारने खातं उघडलं प्रणयने. चेंज ऑफ पेस आहे, गती परिवर्तन, वॉटर डिलिव्हरी, सुपर बॉलिंग. पहिले काही चेंडू मात्र बॅटच्या रेंजमध्ये होते, फटकावले खूप चांगले होते, पण नंतरचे तिन्ही चेंडूमध्ये डॉमिनेट केले प्रणयला. एक्सलेंट कमबॅक बाय हेमंत. चेंज ऑफ पेस आहे, गती परिवर्तन, खेळाडू त्या ठिकाणी आहे, तिथे जज करतोय रोहन आणि तिथे मात्र थोडासा अवघडच होता हा झेल. चांगला प्रयत्न रोहनचा, पण 2 धावा रोखू शकत नाहीये. रोहन कदम थोडासा दूर आला त्या ठिकाणी तिथे झेल घेत असताना. दरम्यान बघतोय की शेवट चेंडू आले ते 2 धावा म्हणजेच काय तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या 1 चौकार 2 डबलच्या मदतीने अंकित झाले ती एका षटकाच्या अखेरीस 8 धावा. ओवी माही 11 विरुद्ध आपण बघतोय SKMB. अशी लढत 5:07 ही वेळ लक्षात ठेवा जेव्हा सामना सुरू झाला आणि तुम्हाला दिलेल्या वेळेमध्ये म्हणजेच 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं ॲट एनी हाऊ ही कंप्लीट करायचीच आहेत. माझा तालुका माझा अभिमान पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित बिग बॅश लीग सीझन 3 पहिलं पर्व मला आठवते की घणसोलीच्या 40 प्लसच्या ग्राउंडवर क्रिकेट टुर्नामेंट कव्हर झाली. गतवर्षी याच मैदानावर याच डायगरच्या ग्राउंडवर खूप मुलाचं सहकार्य लागलं, ते म्हणजेच जैनवन क्रिकेट संघ डायगर, त्याचबरोबर ग्रामस्थ मंडळ डायगर, सुशील पाटील यांच्या पूर्ण टीमचं खरंच मनपूर्वक आभारी ते आम्ही व्यक्त करू. कारण तालुक्यातल्या क्रिकेट स्पर्धा मुंबईमध्ये ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी मात्र अशा प्रकारे सहकार्य त्यांचं लाभतं, त्यामुळे या स्पर्धा यशस्वी होतात. आणि हे तर 3रं पर्व आहे या स्पर्धेचं. जसं मगाशी अध्यक्षांनी उल्लेख केला की या सीझन मधली ही शेवट आणि एक मोठा धक्का लागतोय. बिग विकेट, फर्स्ट विकेट डाऊन, तेजस बॅक टू डग आउट. खूप खूप धन्यवाद. पहिल्याच चेंडूवर संदीप कदमने आपल्या संघाला विकेट मिळवून दिली आहे. अत्यंत इम्पॉर्टंट ॲसेट आहे या संघाचा. आपल्या संघाला पहिल्याच चेंडूवर विकेट मिळवून देतो, म्हणजे तेजसची विकेट त्यांनी काढली आहे. ऑन डक, तेजस बॅक टू डग आउट. खातं न उघडता फलंदाज तंबूत परतला. 1 डाऊन बॅट्समन पोहोचलाय स्ट्रायकिंग गेला म्हणजे ऋषभ. त्याच्यावर निश्चितच दबाव असेल, कारण आपण बघतो की 1 डाऊन बॅट्समन पोहोचलाय.
स्लोअर वन चेंडू थोडंसं गतीमध्ये परिवर्तन केलं. ऑन साईडला लॉफ्टेड स्ट्रोक, तिथे क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, थोडंसं वाईटिश लॉंगरला उभा आहे. चेंडू कव्हर करेल तोपर्यंत एका धावेने खातं उघडले फलंदाज ऋषभने. धावसंख्या धावफलकावर 9. ज्या व्यक्तिमत्वामुळे या असोसिएशनची स्थापना झाली, ज्या व्यक्तिमत्वामुळे आपण बघतो की या असोसिएशनच्या माध्यमातून चांगले चांगले खेळाडू सध्याच्या काळामध्ये खूप चांगल्या प्रकारे कामगिरी करतायत, घडतायत, याचं एकमेव कारण म्हणजे संदीप कदम, लिजेंडरी खेळाडू. फील्डिंगमध्ये काही चेंजेस कारण बघतो की लेफ्ट हँडर स्ट्रायकिंग एंडला पोहोचलाय. आपण बघूया त्यासाठी फिल्डिंग पोझिशन बॅकवर्ड पॉईंट उभा आहे, थर्ड मॅन आहे, फाईन लेग आहे सर्कलच्या आतमध्ये. एक शॉर्ट कव्हरला खेळाडू सेट केलाय, एक कव्हर पॉईंटला सेट होतोय रोहन कदम. एक डीप मिड विकेट लावलाय, लॉंग ऑन आहे. तिन्ही खेळाडू ऑन साईडला डीप मध्ये पेट्रोलिंग करतात ऑन साईडला. हा चेंडू लिडिंग एज बिहाइंड द स्टंप, येस इट इज विकेट डाऊन. सेकंड विकेट फॉर द एसके, म्हणजे सदीम कदमच्या नावावर अजून एक विकेट, फलंदाज बाद. अत्यंत कंजूस षटक बघायला मिळतंय संदीप कदमचं. हा फुला लेंज होता, ऑन ड्राईव्ह केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मिड विकेटला डीप मधून स्क्वेअर लेग मध्ये येतोय, चेंडू उचलेपर्यंत फलंदाज कंप्लीट करतो. या चेंडूवरती एक धाव आणि धावसंख्येत धावसंख्या पोहोचली ती दुहेरी अंकामध्ये 10 धावा धावफलकावर. 10 लॉस ऑफ 2. एका षटकाच्या अखेरीस पाबवलीमध्ये आपण बघितलं 8 धावा होत्या, पण षटक क्रमांक 2 झालं, विकेटने सुरुवात झाली आणि तो दबाव अजूनही आपण बघतोय ओवी माही 11 या संघावर. पुढचा चेंडू समोर ऋषभ उभा आहे, थोडासा लांबून फेकलाय चेंडू, गुड बॉलिंग, चांगली डिलिव्हरी, थोडासा लांबून आणि किती वेगान बघा चेंडू हाताला होता, एक्सेलंट डिलिव्हरी. अत्यंत कंजूस षटक, अवघ्या 2 धावा आणि 2 विकेट फॉर संदीप कदम. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 10. पहिल्या षटकामध्ये जेव्हा 8 धावा आल्या असं वाटलं की पॉवरप्लेमध्ये हे दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करतील, पण त्या 2 बॅट्समनचा अडसर दूर केला. इव्हन आपण बघितलं की एका फलंदाजाने खातं सुद्धा उघडलं नाही, म्हणजे तेजसचं एकही धाव अंकित न करता तंबूत परतला. आणि ज्या प्रणयने चौकाराने खातं उघडलं होतं, सुरुवात केली होती पहिल्या चेंडूवर, त्यानंतर त्याने 2 धावा काढल्या, त्याची विकेट सुद्धा आपण बघितलं ती संदीप कदमनेच काढली. दोन्ही फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये नौके, दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत एकेका धावाने सुद्धा खातं उघडलंय. धावसंख्या 2 षटकाच्या अखेरीस सध्याची गती आपण बघतो की धावगती ही 5 धावांची आहे. 2 विकेट गमावल्यात, धावसंख्या धावफलकावर 10 धावा. पॉवर प्ले संपलाय, क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्फारण्यात आलंय, फैलवण्यात आलंय. बघायचं आता यशा मोमेंटला हे 2 फलंदाज जे थोडेसे अंडर प्रेशर आहेत ते कशा प्रकारे फलंदाजी करणार. एक लॉंग ऑन सेट केलाय, मिड विकेट सेट केलाय, एक स्क्वेअर लेग उभा केलाय, एक डीप एक्स्ट्रा कव्हर आहे आणि एक लॉंग लेग सेट केला आहे. स्ट्राईक मयूर, हेमंतचा स्लोअर वन चेंडू हलकासा लेग ब्रेक बाहेर निघतोय आणि प्रदीप शिंदे पहिल्यांदाच आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये सिग्नल करतायत, ते म्हणजेच गणेश केसरकरला ॲज अ स्कोरर म्हणून सुद्धा मल्टिपल रोलमध्ये आहेत. ऑर्गनायझर, कॉमेंटेटर, गणेश केसरकर ॲज अ स्कोरर, हा मल्टिपल रोलमध्ये, आणि त्यांच्याकडे सिग्नल आहे इट इज वाईट बॉल, इट्स अ फर्स्ट वाईट ऑफ द टुर्नामेंट. स्कोर मुजान 11, 11 धावा धावफलकावर. पुन्हा स्क्वेअर लेग, थोडासा आपण स्क्वेअर कट त्या ठिकाणी चेंडूला एक्झिक्यूट केला, डीप पॉईंट चेंडू जातो निघून, सेन्सिबल शॉट आणि तोपर्यंत 2 धावा पूर्ण, गुड रनिंग. पॉईंटला खेळाडू होता, हलकासाला बीट करून चेंडू निघून गेला डीप पॉईंटमध्ये. 2 धावांनी धावसंख्येला आपण बघतो की थोडासा आकार मिळतो, धावसंख्या पोहोचली ती 13 हेमंतचा चेंडू रीड करून एक्झिक्यूट केला तो म्हणजेच मयूरने. लेग ब्रेक हलकासा आपण बघितलं की थोडासा स्लोअर वन लेग ब्रेक बघायला मिळाला. जागा बनून चेंडूला पॉईंटला एक्झिक्यूट केलं, डीप कव्हरचा खेळाडू, डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत 2 धावा, धावसंख्येत पोहोचली 13. तिसरं षटक मार्गस्थ आहे.
गोलंदाज पुन्हा द सेकंड स्पेलमध्ये आपण बघतो की हेमंत आलाय, व्यक्ती दुसरा षटक घेऊन. हो, इथे मात्र बघायचं एज आहे. यस इट इज. बघायचं लाऊड अपील पंचांकडे अपील करत असताना आवाज तर आला, पण एक्झॅक्टली कसला हे पंचांनी ओळखले तिथे. लाऊड अपील. जेव्हा बॅट आपण यूज करतो बॅटच्या रबर सुद्धा आपण आवाज आवर्जून इथे ऐकतो, आणि तेच ऐकायला मिळालं. ग्रीप्स आवाज होता. हो, गुड बॉलिंग, मॅग्निफिसंट डिलिव्हरी. यष्टीच्या मागून अप्रतिम यष्टी रचना आपण बघत आहोत विकेट कीपर कडून, की आता मात्र तो या षटकामध्ये ओव्हर द विकेट अटॅक करतोय आणि अक्षरशः समोरच्या फलंदाजांना त्याने थांबवून ठेवलंय, जखडून ठेवलंय, मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलंय उभी माही 11 या संघाच्या फलंदाजांना. धावसंख्यान बघतोय एकूण 14 धावा, 14 ऑन द बोर्ड इन द थर्ड ओव्हर. स्ट्राईक एंडला ऋषभ पोचल्यानंतर आपण बघतो की फील्डमध्ये चेंजेस. दोन खेळाडू थोडेसे क्लोज उभे गेलेत. एक स्लीपला उभा केलाय, थोडासा मागे उभा आहे. एक गली आहे. हा टॉस केला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. टॉस केला सुद्धा चेंडू आपण बघतो की फुलन यांचा बघायला मिळतोय. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड कमबॅक कम्पेअर टू फर्स्ट ओव्हर. या षटकात अप्रतिम गोलंदाजी आपण बघतोय, पूर्णपणे जखडून ठेवलं फलंदाजांना. हेमंतचा पुढचा चेंडू, पुन्हा टॉस केलाय, अप्रतिम डिलिव्हरी. ॲज इट इज. मागचा चेंडू कॉपी आणि पेस्ट केला पुन्हा एकदा. अँड वॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स. डावखुरे खेळाडू जन्मताच एक नॅशनल ताकद घेऊन जन्माला आले असतात, आणि जेव्हा त्या क्रिकेटच्या विश्वात जेव्हा ते पाऊल ठेवतात ती ताकद अजून द्विगुणित होते. ती ताकद या षटकामध्ये गोलंदाजीमध्ये हेमंतकडून बघायला मिळाली. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स बाय हेमंत. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. जेमतेम आपण बघतोय ते 14 धावा धावफलकावर. ज्या पहिल्या षटकाखेर 8 होत्या, दुसऱ्या षटकाखेर 10 होत्या, तिसऱ्या षटकाच्या अखेरीस 14 धावा धावफलकावर. म्हणजेच काय, ती सरासरी खाली येत राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये 8, दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं दुसऱ्या षटकाच्या अखेरीस 5, आणि तिसऱ्या षटकाच्या अखेरीस आपण बघतोय की धावफलकावर जेमतेम 4.75 एवढी सरासरी खाली आली आहे. गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा ज्या गोलंदाजाने विकेट आपल्याला संघाला काढून दिल्या तो पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर संदीप कदम येतोय. व्यक्ती स्पेलमधला अजून एक षटक घेऊन. समोर आहे तो मयूर. मोठ्या फटक्यांपासून आतापर्यंत 3 षटकांमध्ये आपण बघितलं की एकच चौकार पहिल्या चेंडूवर आला. त्यानंतर मोठ्या फटक्यांसाठी मात्र भरपूर वाट बघावी लागली फलंदाजांना. म्हणजे मागचे 17 चेंडूवर एकही मोठा फटका नाहीये गणेश. शॉट ऑफ लेंथ, क्रॉस बॅटेड शॉट, वॅकेंट एरिया, गॅप खूप मोठा आणि सीमारेषे बाहेर, पॅरल स्ट्रोक, षटकार. गुड शॉट. रोहन कदम कडून एकच धाव. धावसंख्या 21, 21. पहिल्या षटकाची नोंद मयूरकडून झाली. संदीप कदम पुढचा चेंडू ऋषभ समोर. हा चेंडू षटकार मारलाय तो मयूर. फुल लेन ड्राईव्ह केला, अप्रतिम फिल्डिंग, गुड फिल्डिंग इन द कव्हर. फुल टॉस चेंडू होता, तेवढाच वेगाने ड्राईव्ह केला होता चेंडूला कव्हरमध्ये आणि बरोबर एक्झॅक्टली खेळाडूच्या हातामध्ये. चांगला कमबॅक बाय संदीप कदम. थोडासा थांबला मागे, ऑनसाइडला चेंडूला पूल केलं मिड विकेट रिजन मध्ये. त्या ठिकाणी क्षेत्रशः खराब फिल्डिंग, थोडीशी कॅज्युअल अप्रोच, पण बॅकअप त्या ठिकाणी चांगला आहे. बॅकअप खूप चांगलं बघायला मिळालं त्या ठिकाणी. डीप मिड विकेट, डीप स्क्वेअर लेग मध्ये. एखाद्या खेळाडूकडून चेंडू सुटला, त्यानंतर दुसऱ्या खेळाडूने बॅकअप दिलं. चेंडू हवेमध्ये मिस टाइम फटका. त्या ठिकाणी क्षेत्रशः काय डीप मिड विकेट मध्ये. चेंडू कव्हर करून फेक करतोपर्यंत एकच धाव. चांगली फेकी बघायला मिळते.
हेमंत आहे त्या ठिकाणी, ज्याने मला तर गोलंदाजी खूप चांगली केली. 2 षटकांचं त्याने स्पेल पूर्ण केलं. अप्रतिम षटक हाताळलं होतं आणि 2 षटकातून बघितलं की त्याला विकेट मिळाले, पण 12 धावा खर्च केले होते 2 षटकांमध्ये. अत्यंत इकॉनॉमिकल राहिला होता. नेक्स्ट मॅचचा टॉस सुद्धा आपल्याला करायचा आहे इनिंग ब्रेकमध्ये. ओम माहिरा 11 पळशील विरुद्ध मोरिया 11. दोन्ही संघाचे संघनायक आपण रिपोर्ट करायचं आहे. 2 षटकं तुमच्याकडे, त्याचा वेळ तुमच्याकडे आहे. आणि पहिला चेंडू मिलिंदचा फुलर लेंथ होता, पण लेगस्टिकच्या बाहेर. दिशाहीन चेंडू. प्रदीप शिंदे पुन्हा सिग्नल करतात व्हाईट बॉल. आतापर्यंत या षटकातला, या इनिंग मधला हा दुसरा वाईड आहे. स्कोर मोजन 26 इन द 5th ओव्हर. ओ क्लीन बॉल. व्हॉट अ बॉलिंग. एक्सलंट डिलिव्हरी. पहिला त्रिफळा उद्ध्वस्त होता. आपण बघतोय की या मोमेंटला, या षटकामध्ये, आणि फलंदाज बाद होतोय. एक सेट बॅट्समन बॅक टू डग आउट. मयूर. ओमकार भोसले स्ट्रायकिंग गेला, जो डावखुरा फलंदाज आहे. त्रिफळा उद्ध्वस्त केला. पहिला आपण बघितला फलंदाज जो प्ले डाऊन झाला होता. पुढचा चेंडू लोअर फुलचा चेंडू, स्क्वायर कट करण्याचा प्रयत्न मेसेज टायमिंग करू शकला नाही या चेंडूवर. शॉर्ट पॉइंटला चेंडू तिथे माझं कव्हर होईल, तोपर्यंत एक धाव या चेंडूवर कंप्लीट होईल. धावसंख्या भरलेली 27 वर 27. 3 विकेट आतापर्यंत आपण बघतोय गमावलेले आहेत. फलंदाजी करत असताना ओवी माही 11 या संघाने. पुढील चेंडू पुन्हा सज्ज गोलंदाज मिलिंद. वेग प्रचंड आहे. तेवढा चांगला फटका बघायला मिळतोय एक्झॅक्टली कॉमेंट्री बॉक्समध्ये आमच्या व्यासपीठावर. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. ओ व्हॉट अ शॉट. सच अ मॅग्निफिसंट शॉट. इम्प्रुव्हाइज केलं, फटका बनवला आणि डिस्पॅच केला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, लॉंग लेग मधून सीमारेषा बाहेर. षटकार. बॉलिंग बॅटिंग बाय ऋषभ, स्पेशली इन द स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर. कारण जे काय करायचं आताच करायचं आहे. कारण पहिल्या 4 षटकामध्ये बघितलं की जेमतेम आपण बघितलं की खूप कमी धावा धावफल करत्या, 25 धावा धावफल करत होत्या. अशा मुवमेंटला या धावांचा वेग वाढवणं गरजेचं होतं आणि तेच का मात्र ऋषभ करतोय मैदानावर. मॅग्निफिसंट बॅटिंग बाय ऋषभ. तिसरा क्रमांक राहिला बॅटिंगला आतापर्यंत. या षटकामध्ये त्याने 2 षटकार ठोकलेत मिलिंदच्या विरोधात, बॅक टू बॅक. आणि धावसंख्या बोलली ती 39 वर, 39 ऑन स्कोर कार्ड. सिक्सर सुप्रीमोचे चेंडू तुम्ही बघता त्या स्पर्धेमध्ये युटिलाइज केलेत, वापरले गेलेत या बिग बॅश लीज सीझन 3 साठी. लीडिंग एज आहे. हवेमध्ये चेंडू, विकेट किपर डाऊन द कॅच आणि इझी कॅच, इझी सॉफ्ट डिसमिसल. खूप सुंदर जेल बिहाइंड द स्टंप आणि फलंदाज बाद होतोय. विकेट फॉर मिलिंद अँड ऋषभ बॅक टू डग आउट.
झेल पकडले जात नाही, असे झेल चिपकले जातात हातामध्ये. पण इथे मात्र हेमंतचा अप्रतिम झेल हेमंत उतोयकरचा. जसा मी उल्लेख केला मगाशी बाळा की हेमंतने 2 षटकं टाकली, 12 धावा खर्च केला, विकेट मिळाली नव्हती, पण इथे मात्र एक अप्रतिम झेल सुद्धा टिपलं त्याने मैदानावर. अँड विकेट फॉर उमेश. चला गोलंदाज तयार होते पुन्हा आता उमेश. समोर फलंदाज स्ट्रायकिंग लव आहे तो म्हणजेच महेंद्र. शॉर्ट ऑफ लेंथ लिडिंग एज आहे. चेंडू हवेमध्ये डाऊन द कॅच आउट मोकतोय. विकेट किपर येतोय, पोहोचतोय आणि गुड कॅच. काय कॉन्सन्ट्रेशन होतं या झेलवर. अप्रतिम झेल फिनिश केलाय एसटीच्या मागून आणि फलंदाज बाद. तो विश्वास प्रत्येकाने सार्थ ठरवलाय. उमेशने 2 विकेट काढल्या, संदीप कदमने 2 विकेट काढल्या, हेमंत एक मात्र गोलंदाज जो विकेटलेस गेलेला आहे. आणि त्यातून बघतो की गोलंदाज मिलिंद याने सुद्धा मात्र 1 विकेट काढली शेवटच्या चेंडूवर. मिलिंदला 2 विकेट आहेत हे सुद्धा आपण उल्लेख करतो इथे. उमेश, हो काय वेग होता या चेंडूवर, प्रचंड वेग. कंप्लीट ब्लाइंड स्ट्रोक होता. पंचांचा इशारा 22. विकेट किपर बीट, बॅट्समन बीट. चेंडू डायव्हर्ट झाला मागे. 22चा इशारा पंचांनी केला हेमंत कोळीने. आणि धावसंख्येत हळूहळू भर होते. गणेश केसकर मला सांगतायत धावसंख्येत भर झाली. धावसंख्या पोहोचली ती 41, 41. स्लॉग ओर डेथवर असं वाटलं होतं की अशा षटकांमध्ये धावा भरपूर येतील, खास करून जेव्हा ऋषभची बॅटिंग आपण बघितली. हो काय वेग होता, काय वेग आहे चेंडूवर. संधी आहे रनआउटची. बघितलं की नॉस्ट्रा किंगला बॅकअप नाहीये, त्यामुळे हा स्वतः कंट्रोल केला आनंद निकमने. चेंडू फेकत असताना मात्र थोडासा तिथे तो थांबला. आणि अजून एकदम बघतो की लेग बायची धाव इथे ऍड केली जाईल. पुन्हा हेमंत कोळे यांचा सिग्नल गणेश केसरकरला. धावसंख्येत भर, धावसंख्या 42. 42 धावा. सुपर बॉलिंग बाय उमेश. स्लॉगर मध्ये अत्यंत टिचून मारा केलाय. 2 विकेट्स काढल्यानंतर दबाव टाकलाय, प्रेशर टाकलाय फलंदाजांवर. स्ट्रायकिंग लोक तो साई. या षटकात बघूया आता चेंडू काही शिल्लक आहेत मैदानावर. लास्ट बॉल टू गो, आय थिंक सो. येस, शेवटचा चेंडू. उमेशचा प्रतिम षटक. खूप चांगली गोलंदाजी, अत्यंत वेगाने टिचून मारा केलाय. येस, 2 टू गो. 2 चेंडू शिल्लक आहेत. तेच मात्र सांगत असताना गणेश केसरकर. ओ वेगवान चेंडू, अनप्लेबल. देर इज नो कॉन्टॅक्ट बिटवीन बॅट अँड बॉल. वॉट अ बॉलिंग. खास करून गावावरनं पोलादपूरहून स्पर्धा खेळण्यासाठी आपण बघतोय की हा खेळाडू आलाय आणि आपण बघतोय 43 वर आणि 44 धावसंख्येचं लक्ष असेल दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा SKMB टीम उतरेल ती बॅटिंगसाठी. चला टॉससाठी रिपोर्ट करा. ताबडतोब जसा आम्ही उल्लेख केला होता, ओम महिरा 11 पळशील आणि त्याचबरोबर ओम मोरिया 11 या दोन्ही संघाचे संघनायक टॉससाठी रिपोर्ट करायचा आहे. चला टॉससाठी यायचे दोन्ही टीम. ओम माहिरा 11 आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर मोरिया 41. दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या टॉस बॉक्समध्ये लगेच जॉईंट व्हा. अभिजित जाधव आणि वैभव मोरे. एका साईडला ओमकार जाधव, महेश जाधव यांचा संघ ओम माहिरा 11 पळशील, तर एका साईडला मोरिया 41 वैभव मोरे त्या संघाचा कर्णधार आणि संघमालक सोपानदादा मोरे. तर मी राजेदादांना विनंती करेल की आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करूयात.
मोरिया 41 कर्णधार आणि ओम माहिरा मोरिया 41 ओम माहिरा 11 पळशील तर एका साईडला मोरिया 11 टॉस केला जातोय बिग बॅश बिग बॅश हा टॉस आपण इथं कॉल केला अभिजितने आणि अभिजित टॉस जिंकलाय ओम माहिरा 11 पळशील अभि टॉस जिंकलाय अबू निर्णय काय असेल आम्ही क्षेत्ररक्षण करू पहिला क्षेत्ररक्षण पहिली मॅच आपण पाहिली 42 धावांवरती थांबवलंय म्हणजे खेळपट्टी गोलंदाजांना साथ देते तर समोरील संघ वैभव मोरे या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मोरिया 41 या संघाविरोधात काय रणनीती असेल आणि किती धावांपर्यंत रोखण्याचा निर्णय असेल गोलंदाजी बघता आमचा 50 धावांच्या आत रोखण्याचा प्रयत्न असेल अबू आपण पीटीपीएलच्या स्पर्धा पाहतो बिगे बॅशची तिसरी स्पर्धा आहे डे नाईट स्वरूपात काय म्हणशील या स्पर्धेविषयी नियोजन तर चांगलं आहे स्पर्धा आणि कमी वेळात झाल्यामुळे आपण असोसिएशनचं त्यामध्ये त्यांना थोडी मदत केलीच पाहिजे सगळ्यांनी प्लेयर्स लोकांनी वगैरे टाईमवरती येणं मॅचेस टाईमवरती खेळतील तरच मॅच कंप्लीट होतील तुमच्या संघा मालकांनी तुम्हाला तुमच्यावरती दाखवलेला विश्वास संघा मालकांविषयी काय म्हणेल आमचा एक संघ मालक आलेत महेश जाधव पण एक आले नाही आहेत ओमकार जाधव संघ मालक म्हणजे आमचं गाव ते एक भावकीच आहे आमचं खूप साऱ्या शुभेच्छा असतील अबू तुम्हाला या मॅचसाठी वैभव टॉस गमावलाय टॉस तुमच्यासाठी किती इम्पॉर्टंट होता नक्कीच आम्ही पण टॉस जिंकून क्षेत्ररक्षणात घेतलं असतं पण आता सध्या आम्ही बॅटिंग करावी लागेल किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल तुमचा नक्कीच 6 ओव्हरमध्ये कमीत कमी 65 ते 70 धावा आम्ही करायचा प्रयत्न करू तुमच्या संघामध्ये असे कोणते खेळाडू आहेत की त्यांच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असतील तुम्हाला तसे संघामध्ये तर सर्वच खेळाडू खेळणार आहेत पण आहेत जे आम्ही आयकॉन प्लेअर खेळले सनील उत्तेकर वगैरे त्यांच्याकडून मला खूप अपेक्षा आहेत वैभव बिग बॅश ही पर्व तिसरी आणि दिवस रात्र स्पर्धा काय म्हणाले आज स्पर्धेविषयी नक्कीच आयोजन आणि नियोजन तर खूपच उत्कृष्टरित्या आहे कारण की असोसिएशन सर्व प्लेयर्स लोकांना खूप चांगली संधी देते त्यामुळे संयमी आहेत त्यांना आता ते माझ्यावर कंटिन्यू सतत विश्वास दाखवत आहेत पण नक्कीच आम्ही त्या दिलेल्या संधीचं सोनं भरू खूप साऱ्या शुभेच्छा असतील वैभव तुम्हाला देखील टॉस जिंकलाय पुढच्या मॅचचा ओम माहिरा 11 टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय थँक्यू थँक्यू सो मच निलेश पवार जे आमचे समालोचक मित्र आहेत अर्थातच बाळा या नावाने जास्त ते प्रचलित आहेत त्याचा मी मागाशी उल्लेख केला की पोलादपूरच्या सगळ्या स्पर्धेमध्ये आवर्जून मुलाचा वाटा आणि ज्यांचा आवाजाशिवाय स्पर्धा होऊ शकत नाही असा आवाज म्हणजेच निलेश पवार जे कॉमेंट्री बॉक्समध्ये माझ्यासोबत साथ देतील आणि थोड्याच वेळामध्ये आपण या धावसंख्येचा पाठलाग बघायचा कशा प्रकारे केला जाईल करायच्या त्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी त्या 44 धावा SKMB या संघाला आणि बघायचं या 44 धावा पुरेशा आहेत का डिफेंड करण्यासाठी ओवी माही 11 या संघाला आणि याचं धावतं वर्णन कॉमेंट्री बॉक्समधून घेऊन देईल या 2 दिवसामध्ये सलग 3 दिवसांमध्ये निश्चित आपण आवाज ऐकणार आहोत आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये ते म्हणजेच निलेश पवार यांचं ऐकूया या दुसऱ्या संघामध्ये कशा प्रकारे धावसंख्येचा पाठलाग SKMB संघ करेल 44 धावसंख्येचा ऐकूया आवाज निलेश पवारचा धन्यवाद बॅटिंगसाठी जर पाहिलं तर संदीप कदम आणि त्यांच्या जोडीला हेमंत उतेकर सर्वांचं स्वागत असेल पहिली मॅच आपल्या समोर त्यांनी 44 धावांचं आव्हान ठेवलंय बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला संदीप कदम नॉन स्ट्राईक एंडला हेमंत उतेकर आणि गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक घेऊन ओमकार सकपाळ पहिलाच बॉल वेगाने टाकलाय पंचांकडे आउट आपला आणि पहिल्याच बॉल वरती पहिला मोठा धक्का संदीप कदम 0 वरती बाद
खेळाडू बाद असेल. पहिला धक्का पहिल्याच बॉलवरती संदीप कदम बाद. डीजे पहिल्याच बॉलवरती पहिली मोठी विकेट आली आहे. आता इथून मॅच बनवू शकते. 44 धावा 36 बॉलमध्ये 44 बनवायच्या होत्या, परंतु पहिल्या बॉलवरती संदीप कदम बाद झाले आणि आता तिसऱ्या क्रमांकावरती आलाय प्रणय कदम, मॅन फ्रॉम कापडे खुर्द. तिसऱ्या क्रमांकावरती त्याला संधी मिळाली. आता या संधीचं सोनं कशा पद्धतीने करतोय पाहावं लागेल. त्याच्या जोडीला हेमंत उतेकर नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती मोठी विकेट आली आहे. संघ अडचणीत सापडलाय. बॅकफुटवरती SKMB हा संघ पाहायला मिळतोय. मंगेश बेलोसे यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये 44 धावांचा पाठलाग करतोय. पहिल्याच बॉलवरती एक मोठी विकेट आली. इथून आता कशा पद्धतीने सावरणार, इथून कमबॅक केलं जातंय का पाहावं लागेल. प्रणय कदम पहिला बॉल फेस करेल. ओमकार सकपाळला पहिलं यश मिळालंय. मोठी विकेट मिळाली आहे. लोअर फुलटॉस होता, ड्राईव्ह करायचा होता, पॉइंटला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. बचावला गेलाय. हेमंत उतेकर डायरेक्ट हिट झाला असता तर कुठेतरी आणखीन एक विकेट मिळेल असती, परंतु फलंदाज बचावला हेमंत उतेकर. एक धाव आली. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालं. एकेरी धावे संघाचा श्री गणेशा होतोय. या दुसऱ्या बॉलवरती 2 बॉल एक विकेट हे समीकरण पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळते. पंचांच्या भूमिकेमध्ये हेमंत कोळी सरांना पाहताय स्क्वेअर लेग पंच, तर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये प्रदीप शिंदे, पोलादपूर तालुक्यातील डान्सिंग अंपायर. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत असणारी ही बिग बॅश पर्व तिसरं. पहिल्या पर्वाचा विजेता नागेशदादा दरेकर स्पोर्ट्स फाउंडेशन, दुसऱ्या पर्वाचा ऐकुल स्वामिनी देवळे आणि तिसऱ्या पर्वाचा कोणता संघ असेल. पहिली मॅच आपल्या समोर रंगते. श्रीराम वर्धनी कापडे हा गेल्या वर्षीचा विजेता आहे. आणि उपविजेता ऐकुल स्वामिनी देवळे हा संघ. पुढचा बॉल ओमकार सकपाळचा. इकडे मात्र बॅटची एज घेतली. चेंडू लॉंग स्टॉप फ्रीजर मध्ये गेलाय. तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचेल. दुसरे धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील हलक्या हाताने कट केलं होतं. बॅटची एज घेतलेली चेंडू मागे निघून गेला. तिकडे क्षेत्ररक्षक होता. 2 धावा घेतल्या आणि दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जर पाहिला तर 3 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. ऋषभ चव्हाणची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. एक छोटीशी खेळ केली, थोडासा डाव सावरण्याचा प्रयत्न त्याने केला. 2 षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. चांगला खेळ त्याच्या माध्यमातून, परंतु काही खेळाडूंनी साथ दिली नाही त्याला. 44 धावांवरती थांबवलं गेलं. चांगली गोलंदाजी संदीप कदम यांची लागली. हेमंत उतेकरची पाहायला मिळाली. मिलिंदची देखील पाहायला मिळाली. टॉपे चेंडू हवेत आहे. झेल होऊ शकतो का? आणि हो झालाय. झेल टिपलाय. आणखीन एक मोठा धक्का. हेमंत उतेकर आउट. मध्ये त्याने संधीचं सोनं केलंय आणि आता देखील तेच करताना पाहायला मिळाले. 2 मोठ्या विकेट त्याच्या खात्यामध्ये पाहायला मिळत आहेत. संदीप कदमला आउट केलं, त्याच्यानंतर हेमंत उतेकरला आउट केलं आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय रोहन कदम. रुपेश जाधव यांच्या हातामध्ये झेल होता आणि त्यांनी तो झेल पकडला गेला. झेल टिपला गेला आणि फलंदाज इकडे मात्र जर पाहिलं तर हेमंत उतेकर बाद झालाय. रोहन मैदानाच्या आतमध्ये आलाय. 4थ्या क्रमांकावरती रोहनला संधी मिळाली आहे आणि रोहन पाहूया कशा पद्धतीने खेळ करतोय. SKMB संघाचे संघमालक
मंगेशजी बेलोसे आणि विनायकजी दीक्षित यांचा हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये 44 धावांचा पाठलाग करताना पाहायला मिळत आहेत. विनायकजी दीक्षित पोलादपूर नगर पंचायत नगरसेवक आणि मंगेश बेलोसे यांचा संघ. या चेंडूला सन्मान दिलाय, ड्राईव्ह केलाय, शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. तिकडे बॉल अडवलाय, कोणती धाव मिळणार नाहीये. इथून आता चांगला खेळ करावा लागेल रोहन कदमला, त्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. एक ताकदवान खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये रोहन कदम. मग याच मैदानामध्ये कित्येक वेळा त्याची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आहे, परंतु काहीसा बॅड पॅच देखील त्याच्या या हंगामामध्ये पाहायला मिळाला. जसे खेळी त्याची कोण अपेक्षा होती तशी पाहायला मिळाली, परंतु आता त्याच्याकडे संधी आहे, त्या संधीचं सोनं करावं लागेल. हलक्या हातानं या ठिकाणी खेळले, शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक, तिकडे थोडंसं फंबल झाला, बॅकअप चांगलं होतं, एक धाव मिळाली आणि एकेरीच्या मदतीने 4 या आकड्यावरती. म्हणजे चांगली गोलंदाजी केली पहिल्या षटकामध्ये ओमकारने, 2 विकेट देखील घेतल्या आणि केवळ 4 धावा खर्च केल्या. चांगली बॉलिंग. पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनची आणखीन एक मोठी स्पर्धा बिग बॅश पर्व 3 जी पाहायला मिळते. आणि आज पहिला दिवस आणि पहिली मॅच आपल्या समोर रंगते. 44 धावांचा पाठलाग करायचा होता आणि पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर 4 धावा खर्च केल्या, 2 मोठ्या विकेट देखील आल्यात. हेमंत उतेकरला बाद केलं, संदीप कदम यांना बाद केलं. मोठे फलंदाज डगआउटमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इथून आता मात्र कसा खेळ आपल्याला पाहायला मिळेल महत्त्वाचा असेल दोन्ही संघांसाठी. एका साईडला आपण जर पाहिलं तर ओबी माही 11 हा संघ टॉस गमावल्यानंतर बॅटिंग त्यांनी केली आणि 44 धावा उभ्या केल्या. त्याचा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. SKMB संघाने टॉस जिंकला, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजी अप्रतिम राहायला पाहायला मिळाली, परंतु फलंदाजीमध्ये पहिल्या षटकामध्ये थोडासा गारद झाला संघ. 2 मोठ्या विकेट ओमकारने मिळवून दिल्यात आपल्या संघाला आणि त्याची कामगिरी त्यांनी चोख बजावली आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी विशाल जो दाखल झालाय, विशालच्या हातामध्ये हे दुसरं षटक पॉवर प्लेचं सोपवलं गेलंय. कशा पद्धतीने याचा खरपूस समाचार घेतला जातोय पाहावा लागेल. रोहन कदम आणि प्रणय, हेमंत उतेकर बाद झाल्यानंतर रोहन कदम मैदानाच्या आतमध्ये आलाय. त्याच्या बॅटमधून एक धाव आली. प्रणय देखील एका धाव्यावरती खेळतोय. हेमंतने 2 धावा केल्या, तो बाद झाला. या चेंडूवरती टॉपायची आणखीन एक विकेट मिळू शकते, परंतु तिकडे जेल सुटलाय. क्षेत्ररक्षक तिकडे होता, प्रयत्न चांगले होते, परंतु जेलपर्यंत काही पोहोचू शकले नाहीये. जीवदान मिळाले. आता रोहन कदमला 1 धाव आली आहे. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे जातोय. एकेरी दुहेरी धावांवरती भर दिला जातोय, कारण त्यांना माहिती आहे 2 विकेट गेल्यात आणि या 2 विकेट महत्वाचे विकेट आपल्या डगआउटमध्ये पाहायला मिळतात. परंतु इथून आता डाव सावरावा लागेल, इनिंग बिल्डअप करावी लागेल, भागीदारी करावी लागेल दोन्ही खेळाडूंना. मैदानाच्या आतमध्ये प्रणयला आणि रोहनला देखील. विशाल गोलंदाजी मार्कवरती आलाय. बिग बॅश पर्व 3 पहिला दिवस, पहिली मॅच आपल्या समोर. कमी गतीने टाकलेला बॉल, बॅटची एज आणि एस्टनच्या मागे चांगलं कामकाज. प्रणयच्या हातामध्ये जेल आणि प्रणय बाद. मिळतात. 3 विकेट गेल्यात. बॅकफुट वरती अडचणीत सापडलाय संघ SKMB 11 हा संघ. आता इथून सावरण्याची संधी असेल आणि मैदानाच्या आतमध्ये निलेश जो दाखल होताना पाहायला मिळतोय. निलेश जाधव, मॅन फ्रॉम कुंबळवणे गावचा आणखीन एक अष्टपैलू खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. योगेश शिलार यांच्या सोबतीने बरंच क्रिकेट या खेळाडूंनी देखील खेळलं. त्याच्याकडे अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे त्याच्याकडे, परंतु आता तो वापरावा लागेल. निलेश आलाय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी. बॅकफुटवरती संघ SKMB 44 धावांचा पाठलाग चालू आहे. 3 विकेट स्वस्तात माघारी परतल्यात.
परंतु गोलंदाजाचं कौतुक करणं गरजेचं आहे. ओमकार सकपाळचं देखील आणि आता विशालचं देखील, त्याने देखील एक विकेट मिळवून दिली आहे. पुढचा बॉल, हा बॉल कमी गतीने टाकलाय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. फाईन लेगच्या दिशेने बॉल जाईल तिकडे. क्षेत्ररक्षक जेलची संधी तर होती, परंतु तिकडे जेल झाला नाहीये. बॉल निघून गेला सीमारेषा पलीकडे. धावा मिळाला, 4 आला चौकार. ग्रुप मधील हे सामने चालू आहे. पहिला सामना SKMB विरुद्ध ओवी माही 11, त्याच्यानंतरची मॅच ओम माहिरा 11 पळशील विरुद्ध मोर्या 11 अशी मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. नेक्स्ट मॅच मध्ये टॉस जिंकलाय ओम माहिरा पळशील या टीमने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. परंतु ही मॅच महत्वाची आहे. 44 धावांचा पाठलाग, थोडासा बॅकफुटवरती संघ आणि तिथून आता इथं कमबॅक केलं जातंय. एक धाव तर आली आहे, ड्राईव्ह केला निलेश जाधवच्या बॅटमधून. एक सिंगल आली आहे. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाईल, जो थांबला होता. 10 या आकड्यावरती धावफलक. चौकार आला, त्याच्यानंतर एक सिंगल घेतली आणि स्ट्राईक रोहन कदमकडे. 10 धावा धावफलकावरती आहे. 34ची अजून आवश्यकता आहे विजयासाठी. 44 धावांचा पाठलाग चालू आहे. 36 बॉल आणि 44 करायच्या होत्या, परंतु पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. हे दुसरं षटक देखील चांगलं पाहायला मिळालंय. स्विच शीट खेळायचं होतं, परंतु कमी गतीने टाकला बॉल. पुन्हा एकदा वारंवार त्याच पद्धतीने गोलंदाजी केली जाते. कौतुक करावं लागेल विशालचं, ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. फलंदाजांना थांबवण्याचं काम त्याच्या माध्यमातून केलं जाते. कमी गतीने बॉल टाकतोय, व्हेरिएशन त्याच्याकडे पाहायला मिळत आहेत. अनेक प्रकारचे चेंडू त्याच्या बातेमध्ये त्याने तो त्याचा वापर मैदानाच्या आतमध्ये करताना पाहायला मिळतोय. एक यश देखील मिळालं, एक विकेट त्याला मिळाली आहे. पुढचा बॉल, हा चेंडू आता मात्र जर पाहिलं तर लेग स्टिक्सच्या बाहेर पिचिंग केलाय. पंच हेमंत कोळी सरांचा इशारा येतोय. हा व्हाईट बॉल आहे. पुन्हा एकदा बॉल टाकावा लागेल. अवांतर स्वरूपाची धाव फलकावरती. धावफलक 11 वरती जाऊन पोहोचलाय. 11 वरती 3 ही परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. SKMB रोहन कदम मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत, परंतु इकडे टॉप एज आणि आणखीन एक जेल. रोहन कदमला देखील थांबवण्याचं काम केलं आणि तो देखील एक सहज सोपा जेल. पॉइंटला क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये. आणखीन एक धक्का. 4 खेळाडू बाद. चार खेळाडू स्वस्तात बाद झाले. संदीप कदम 0 वरती. हेमंत 2 धावा. प्रणय 1 मैदानाच्या आतमध्ये, तो 1 धाव करून बाद झाला. रोहन मैदानाच्या आतमध्ये 1 धाव केली, तो बाद झाला. आणि निलेश मैदानाच्या आतमध्ये आणि त्याच्या जोडीला आता जर पाहिलं तर आनंद निकम जो मात्र दाखल होतोय. 44 धावांचा पाठलाग चालू आहे. पहा, क्रिकेटचा हा खेळ कधी काय होईल कोणी सांगू शकत नाहीये. झुंज देतायत, प्रयत्न करतायत मैदानाच्या आतमध्ये. ओवी माही 11 संघाचे सर्व खेळाडू आणि कर्णधार. प्रणय कदमची 2 खेळाडूने 2 गोलंदाज जर पाहिलं तर ओमकार आणि विशाल अफलातून गोलंदाजी केली. विशालने 7 धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्या त्याने. ओमकारने देखील 4 धावा खर्च केल्या, 2 विकेट त्याने मिळवल्या. आणि आता पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं संघाचं 3रं षटक टाकण्यासाठी दाखल झालाय ओमकार सकपाळ. बॅटिंगसाठी निलेश जाधव, त्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. चांगलं बॅटल, चांगलं युद्ध रंगेल मैदानाच्या आतमध्ये. हा चेंडू शॉर्ट फाईंड लेगला, चांगली फिल्डिंग. बॉल अडवला गेलाय. दिशा दिली होती, क्षेत्र त्याने निवडलं होतं, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये शॉर्ट फाईंड लेगला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकही धाव मिळाली नाही. बॉल अडवला गेलाय, चांगला बॉल स्टॉप केला. आणि मात्र आता या षटकाची देखील सुरुवात चांगल्या पद्धतीने पाहायला मिळाली आहे. पहिलाच बॉल डॉट टाकलाय. चांगली गोलंदाजी ओमकार सकपाळची या षटकामध्ये देखील, परंतु इथून आता सावरावं लागेल. आणि प्लेड ऑन. बॅटची एज एस10 वरती बॉल आदळला आणि आणखीन एक विकेट. 5वा धक्का SKMB 11 टीमला. निलेश जाधव आउट.
GTC वाहिनीवरती जे प्रेक्षक जुडले त्यांनी स्पर्धेचा बिग बॅशचा आनंद घेत आहेत त्या सर्व प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत. अक्षय केसरकर या ठिकाणी उपस्थित आहेत, आपलं देखील हार्दिक असं स्वागत. आणि नारायण केसरकर आपण देखील या ठिकाणी आलात, आपलं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. कुलस्वामिनी देवळे हा संघ आपण पाहणार आहोत आणि त्यासाठी देवळे गावाला सपोर्ट करण्यासाठी नेहमीच अक्षय केसरकर दाखल होत असतात आणि आमचे मित्र देखील आहेत आणि त्यांचं हार्दिक असं स्वागत. मैदानाच्या आतमध्ये 5 खेळाडू बाद झालेत. अर्धा संघ डगआउटमध्ये, निम्मा संघ डगआउटमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 5 खेळाडू बाद झालेत. धावसंख्या जर पाहिली तर 11 वरती आहे. एक दयनीय परिस्थिती पाहायला मिळते. बिकट अवस्था, बिकट परिस्थितीमध्ये संघ. मोठा फटका खेळायचा होता. 6वी विकेट. आणखीन एक खेळाडू उमेश सकपाळ 0 वरती बाद. पैलूत्व त्याने नेहमीच सिद्ध केलंय. आता त्याला संधी आली आहे. 6 खेळाडू बाद झालेत. SKMB11 कागदावरती स्ट्रॉंग होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर गोलंदाजी त्या संघाची चांगली राहिली, परंतु फलंदाजीमध्ये तू चल मै आया अशी परिस्थिती पाहायला मिळते. कोणताही खेळाडू खेळपट्टीवरती थांबत नाहीये. निलेशने देखील चौकार मारला, तो देखील बाद झाला. 0 वरती 2 खेळाडू बाद झालेत आणि आता सुशील जो मात्र इम्पॅक्टच्या खेळाडूच्या भूमिका होता, परंतु ऑफ स्टिक्सच्या बाहेर होता. पंचांनी दोन्ही हात समांतर केले, सांगितलं की हा वाईट बॉल आहे. अवंतर स्वरूपाची धाव फलकावरती ऍड केली जाईल. धाव फलक 12 वरती जाऊन पोहोचेल. 12 वरती 6 खेळाडू बाद SKMB11 या टीमचे. ही धावसंख्या देखील पुरेशी मांडली जाऊ शकते. 44 धावांचा पाठलाग करत असताना दमछाक मात्र SKMB11 संघाची पाहायला मिळते. हा चेंडू देखील कमी गतीने टाकलेला होता. शॉर्ट मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक साई पार्टे चेंडूवरती आलाय. चेंडूची फेकी केली तर दोर एक धाव अर्जित केले. एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल 13 या आकड्यावरती. आता इथून जर दोघांनी छोटीशी भागीदारी केली, आनंद निकमकडे क्षमता आहे, सुशीलकडे देखील क्षमता आहे. इथून डाव सावरला, एकेरी दोरी धावा घेतल्या आणि चुकीच्या चेंडूवरती मोठे फटके खेळले तर धावा बनवू शकतात. 44 धावांचा पाठलाग होऊ शकतो आणि तो तुम्हाला करावा लागेल. धावा बनवायच्या आहेत आणि ह्या धावा बनवणारा पाहिजे. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आनंद निकमला प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. हा देखील चेंडू भन्नाट वेगाने काय गोलंदाजी केली आहे. या वर्षी या हंगामामधील एक उत्कृष्ट खेळाडू म्हणून ओमकार सकपाळ याच्याकडे नक्कीच पाहिलं जात आहे. बऱ्याच स्पर्धा त्याने गाजवल्या. ओमकार शेलारच्या नेतृत्वामध्ये, अरविंद पासवानच्या नेतृत्वामध्ये खेळत असताना आणि PTPLच्या स्पर्धेमध्ये संदीप कदम यांच्या बरोबरीने हा खेळाडू देखील खेळताना पाहायला मिळतात. त्याचाच अनुभव त्याला आता होत असताना पाहायला मिळतोय. आणखीन एक भन्नाट काय गोलंदाजी केली आहे, अप्रतिम गोलंदाजी. हे षटक जर पाहिलं तर त्याचं एक कुठलीही धाव मात्र वाईटची एक धाव आली आणि त्याच्यानंतर 5ही चेंडू डॉट टाकले गेलेत. विकेट मिळवल्यात त्या 4, म्हणजे 2 षटकांचा खेळ त्याने संपवलाय. केवळ 5 धावा खर्च केल्यात आणि 4 विकेट त्याच्या खात्यामध्ये. काय गोलंदाजी ओमकार सकपाळची पाहायला मिळाली. भन्नाट वेग, अक्षरशः SKMB11 संघाला थांबवण्यामध्ये मोठा हातखंडा या खेळाडूचा राहिलाय. तेरा धावा धाव फलकावरती आहेत. 3 षटकांचा खेळ संपलाय. 13 धावा. चव्वेचाळीस बनवायच्या होत्या, 13 आहेत धावा धाव फलकावरती. अजूनही इथून पुढे 18 बॉल 31ची आवश्यकता. अमर दरेकर यांच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण झाले, कारण संघाने चांगली कामगिरी केली आहे. 44 बनवल्या होत्या, कमी धावसंख्या वाटत होती, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये कोणी काही सांगू शकत नाहीये की कोण जिंकू शकेल.
साई पार्टे गोलंदाजी मार्कवरती. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस होता, ड्राईव्ह केलाय, पॉईंटच्या दिशेने चेंडू मार्ग होतोय. तिकडे शैलेश केसरकर थोडासा फंबल झाला, लगेच दुसरीचा प्रयत्न केला आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 2 धावा आल्या. दुहेरीच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचला तो 15 या आकड्यावरती. 15 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. 15 वरती 6 खेळाडू बाद झालेत SKM 11 या टीमचे. मंगेशजी बेलोशी आणि विनायकजी दीक्षित यांचा हा संघ मैदानाच्या आतमध्ये धावांसाठी धाव करतोय. गोलंदाजी मार्कवरती हा आता मात्र कमी गतीने टाकलेला बॉल फलंदाजाला समजू शकला नाहीये. डॉट बॉलची संख्या जास्त आणि विकेट देखील 6 विकेट गेल्यात. पुढचा बॉल हा देखील वळण घेणारा, परंतु ऑफस्टिकच्या बराच बाहेर आहे. पंचांनी दोन्ही संबंध केलेत. व्हाईट बॉल घोषित केलाय. अवंतर स्वरूपाची धावा आल्या पाहिजेत, ते कोणत्याही स्वरूपाचे असू देत असं आता नक्कीच म्हणत असेल SKM 11 डगआउट मध्ये. व्हाईट बॉलची एक धाव आली आहे. धाव फलक 1 ने पुढे गेल्या 15 वर. 16 धावा धाव फलकावरती आहेत. हा चेंडू देखील डॉट आलाय. बॅटची लिडिंग आहे. तिकडे क्षेत्ररक्षक फ्लाय स्लिप मध्ये फ्लाय कॅच पकडलाय. काय क्षेत्ररक्षण केलंय आणि आणखीन एक विकेटचं पतन. 7वा खेळाडू बाद. SKM 11 टीमचे. SKM 11 हा संघ ताकदवान संघ वाटत होता, परंतु या संघाची ही अवस्था आपल्याला पाहायला मिळते. त्या संघामध्ये संदीप कदम होते, त्या संघामध्ये हेमंत उतेकर होता, रोहन कदम होता त्या संघामध्ये. अनेक चांगले खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले, परंतु ओवी माही 11 च्या संघाचं कौतुक करेन आणि गोलंदाजाचं विशेष करून ओमकार सकपाळचं. काय गोलंदाजी केली. 2 षटकं हाताळली, 5 केवळ धावा खर्च केले आणि 4 विकेट त्याने मिळवल्यात. आणि या SKM 11 संघाला एका दयनीय स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवरती साई पार्टे पुन्हा एकदा सज्ज होईल, तर आदेश स्ट्राईक एंडवरती. पुन्हा एकदा चेंडूने हातभर वळण घेतलंय, फलंदाजाची फिरकी घेतली, यष्टीरक्षकाचा वेध घेतलाय. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी प्रात्यक्षिक पाहायला मिळते साई पार्टे देखील. हा देखील खेळाडू पहिलं PTPLचा पर्व आठवा, तिकडे देखील हा खेळाडू चमकला आणि तिथून हा खेळाडू पोलादपूर तालुक्याला माहीत झाला आणि तसंच परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉलने वळण घेतलं, यष्टीरक्षकाचा वेध, मयूर खाडे यष्ट्यांच्या मागे पाहायला मिळालाय. चांगलं कामकाज त्यांनी देखील केले आणि हा चेंडू शेवटचा डॉट आलाय. षटक संपलाय, ते 4थं 4 षटकांचा खेळ संपलाय. धाव फलकावरती धावा आहेत त्या 16. 7 खेळाडू बाद. ह्या धावा देखील होऊ शकतात. आनंद निकमने तशा प्रकारे बॅटिंग केली तर षटकार चौकार त्याच्या बॅटमधून आले, परंतु मी ऋषभ चव्हाणचं देखील कौतुक करेल, कारण त्याने धावा बनवण्यामध्ये त्याचा देखील मोठा हातखंड आहे. त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले होते, म्हणूनच 44 धावा बनवल्या गेल्या. 12 चेंडू 28, म्हणजे प्रत्येक षटका मागं 14 धावा तुम्हाला बनवायच्या आहेत. विशाल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. पहिलं षटक त्याने हाताळलं, 7 धावा खर्च केल्या, 2 महत्वाच्या विकेट त्याने मिळवल्या आणि आता
पुन्हा एकदा त्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय कर्णधार प्रणय कदम. पळशील संघाचं देखील नेतृत्वपद मी का करतो हे मात्र त्यांनी नेहमीच दाखवून दिलं प्रणयने. आणि आता देखील मी अमर दरेकर यांच्या संघाचं नेतृत्व कशा पद्धतीने करतोय हे दाखवलंय. हा बॉल लेग स्टिक्सच्या बाहेर पिचिंग केलाय. व्हाईट बॉल. 12 चेंडू 27ची आवश्यकता. परंतु हो नक्कीच आनंदचं देखील कौतुक करावं लागेल की त्याने सांगितलं की हा चेंडू पायाला ब्रश झालाय. डॉट बॉल आहे. डॉट बॉल म्हणजे 11 बॉल 28ची आवश्यकता इथून पुढे. 11 बॉल 28ची आवश्यकता. पहिला चेंडू डॉट. मयूर खाडे आपण या संघामध्ये पाहतोय. केतन खाडे यांच्या संघाच्या माध्यमातून धामणदेवी संघाच्या माध्यमातून त्याचा देखील खेळ पाहायला मिळाला. आणि 8वी विकेट. अप्रतिम गोलंदाजी. आनंद निखमला देखील बाद केले. विशालला यश मिळालं हे तिसरं. आणि 8वा धक्का SKMB 11 टीमला. खेळाडू बाद. घाटकोपर मध्ये एक नामांकित शोरूम आहे बाईकचं. आमचे गणेशजी केसरकर तालुक्याला माहित असेल पूर्ण. विजन ॲटो हे शॉप आहे. तुम्हाला गाडी बुक करायची असेल सचिन सुर्वे तिकडून पर्यंत हसतायत. ते सांगतायत की उत्कृष्ट गाड्या तिकडे मिळतात उत्तम क्वालिटीच्या. आणि लगेचच 999 रुपये भरा आणि गाडी घेऊन जा. ही ऑफर चालू आहे आता सध्या. डिस्काउंट देखील तुम्हाला दिला जाईल. त्यासाठी गणेश केसरकर यांच्याशी संपर्क करा. ह्या चेंडूला सन्मान दिलाय. मैदानाच्या आतमध्ये मिलिंद आलाय परंतु एक धाव मात्र रोखू शकणार नाहीये. एक धावाले एकेरीच्या मदतीने स्कोर कार्ड आता पुढे जाईल. चेंडू शिल्लक आहेत ते 18 धावा धाव फलकावरती आहेत. 18 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. हा बॉल देखील कमी गतीने टाकला. वळण घेतलं चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने. मॅच संपूर्णपणे आता जर पाहिलं तर ओवी माही 11 या टीम कडे जाताना पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी आज केली ओवी माही 11. परंतु मी प्रणयचं देखील कौतुक करील. प्रणय कदमचं यष्ट्यांच्या मागून जी काही सूत्र हलवतोय आणि त्याची परफेक्ट देखील पाहायला मिळत आहेत. तिकडे साई पार्टे आणखीन एक खेळाडू बाद. 9वा धक्का SKMB 11 या टीमला. महिरा 11 पळशील आपण सज्ज राहायचंय. यानंतरची लगेचच मॅच. तुमचे टॉस जिंकलाय. फिल्डिंग घेतली आहे. मोरे 11 आपल्या फलंदाज तयारी ठेवा. अ ग्रुपच्या हे सामने आपण पाहतोय. ब गटातील देखील सामने आपण आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये आई कुलस्वामी 11 देवळे विरुद्ध विहान 11 खांडज तसेच जय झोला 11 तुर्बे शेर शिवाका छावा अशा 8 संघ आजच्या दिवसामध्ये खेळतील. 4 टीम क्वालिफाय होतील. अ गटातील 2 ब गटातील 2. नंदन भरणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आपल्याला शेवटची जोडी मैदानामध्ये. नो बॉल. पंचांकडून आलाय फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा हा नो बॉल. हेमंत कोळी
पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पोलादपूर तालुक्यामध्ये देखील कित्येक स्पर्धा त्यांनी देखील कव्हर करताना पाहायला मिळाले. सध्या प्रदीप शिंदे संपूर्ण महाराष्ट्रावर आणि रायगड जिल्ह्यामध्ये पंचांची भूमिका पार पाडताना पाहायला मिळत आहेत. गणेश बाविस्कर, सचिन सावंत पंचांच्या भूमिकेमध्ये 3ही दिवस आपल्याला पाहायला मिळतील. डॉट बॉल शेवट 5वं षटक संपुष्टात. शेवटचे 6 बॉल आणि धावांची आवश्यकता आहे ती 26. 6 बॉल 44 प्रथम क्रमांकाचे ट्रॉफी आपण पाहतोय राजेदादा सकपाळ. द्वितीय क्रमांक राजेदादा सकपाळ, तृतीय चतुर्थ या 4ही क्रमांकाच्या ट्रॉफी आहेत राजेदादा सकपाळ यांच्या माध्यमातून कोंडी विभागाचे अध्यक्ष राजेदादा सकपाळ यांच्या माध्यमातून देण्यात आले. त्यांचं विशेष आभार. निलेदादा कोळसकर यांच्याकडून देखील 55,555 हे कॅश प्राइज देण्यात आले. तसेच सुनील सकपाळ यांच्या वतीने देखील ट्रॉफी सन्मान चिन्ह देण्यात आलेत. सुनील उतेकर यांच्याकडून देखील जर पाहिलं तर विशेष सहकार्य, संदीप कदम यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य, मंगेश बेलोस यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य, गणेश केसरकर यांच्याकडून विशेष सहकार्य. हा चेंडू डॉट बॉल आतमध्ये वळवला आहे. ह्या खेळाडूकडे देखील गुणवत्ता आहे. कमी वयामध्ये चांगलं क्रिकेट, चांगल्या दर्जाचं क्रिकेट. तो नेहमीच देवळे गावासाठी खेळत आलाय. नरवीर देवळे गावासाठी तो खेळत आलाय. शैलेश केसरकर, छोटा पॅकेट बडा धमाका, आणि नेहमीच त्याचा धमाका मोठा राहिलाय. गोलंदाजी करत असताना वेगाने चेंडू शरीरावरती ब्रश झालाय. एक सिंगल आली परंतु काहीसा फरक पडणार नाहीये. 4 बॉल 25ची आवश्यकता. 4 चेंडू 25 अजूनही बनवायच्यात. पुढची मॅच ओम माहिरा 11 पळचिल विरोधात त्यांच्या खेळेल मोरया 11 सोपानदादा मोरे यांचा संघ. ओमकार जाधव आणि महेश जाधव एका बाजूला, तर एका बाजूला सोपान मोरे हे 2 संघमालक आपण पाहतोय. त्यांच्या 2 संघ फाईन लेगच्या दिशेने बॉल खेळलाय नंदन मरणे यांच्या बॅटमधून, परंतु थोडासा उशीर झाला. हा बॉल सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येईल चौकार. रुपेश जाधव यांचं कौतुक करावं लागेल, कारण एक अप्रतिम झेल देखील त्यांनी टिपला आणि आता बॉल देखील अडवला गेलाय. सामन्याची औपचारिकता, मॅचची औपचारिकता पाहायला मिळते. 2 बॉल बाकी आहेत. दोन बॉल बाकी. शेवटचे 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये. ओवी माही 11 हा संघ विजयाच्या दिशेने आगेकूच करताना पाहायला मिळालाय. फटका तर खेळलाय तिकडे क्षेत्ररक्षक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार. मिलिंदच्या बॅटमधून आणि संपूर्ण संघ बाद. ऑल आउट होतोय एसकेएमबी 11 हा संघ. आणि पहिला विजय या पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर ओवी माही 11 अप्रतिम खेळ, अप्रतिम गोलंदाजी. 44 धावांचं लक्ष होतं